मी मोबाईल ढवळीत तसंच खाली बसलेले कारण काय टाईमपास होत नव्हतं म्हणून आणि ही बघा दोघवली कशी येऊन माझ्या मांडीवर बसली आहेत ती. त्या म्हणतात ना आता खराच माणसांवर जीव लावण्यापेक्षा मुक्या प्राण्यांवर कधी जीव लावायचो ते कधीच विसरणार नाही. तर मग आज अक्षरशः बघूक गावला मस्त दोघवली बसलेली आणि दुपारी यांका खाना टाकलं तर आमचं तिसरं मेंबर पण एवढं हावरं झालो ना तुम्ही बघू शकता. अक्षरशः तोंडात तर खाना रवत पण नाही पण तरीसुद्धा त्या खाऊचंच आणि खाऊन झाल्यावर दोघेजण बघ कशी जिबली चाटतात त्यानंतर एकामागं सुद्धा चाटल्याने आणि संध्याकाळी मी गेले सुयोगच्या घराकडे जरा काम होतं व्हिडिओ एडिट करून त्याला द्यायचं होतो आणि त्याला दाखवूचा होतं जरा तर म्हटलं कॅरमसुद्धा खेळाय कॅरम खेळला आणि तुम्ही समोर बघू शकता आमचा खळा आणि आता जाम म्हणजे जामच घाण झाला आणि आमचं घर वाटरत असल्यामुळे तर बरोबर दिसत नाही तर जाम घाण झालेली होती म्हणून म्हटलं आपण खळा साफ करून घेऊया पण माझा आधी प्लॅन होतो की एवढा आमच्या साईडचा तीच फक्त धुवून घ्यायची म्हणून निरमा पावडर आणि घेतलं आणि अगोदर थोडा पाणी ओतलं आणि निरमा पावडर सगळी वर ओतून ठेवलं आहे नंतर हळूहळू मगान पाणी ओतून धूक सुरुवात केली पण म्हटलं ह्याने काय जमणार नाही आता धू घेतलं तर पुरात धुऊया म्हणून आमची जी कलमाट टाकी आहे ना म्हणजे पुढेच कंपाऊंड तर ते पूर भरलेली होती म्हणून पाठचं पाय बांधलं कॉक पहिलं चालू केलं आणि पाणी येतच होता पण भंगला तर अर्धा पाणी आधी बाहेरच पडत होता पण तरीसुद्धा म्हटलं ठीक आहे मग नंतर त्यांनी भरून भरून घेतले म्हणजे बाटली होती ती भरून भरून घेतली आणि माझ्या मदतीत भाऊसुद्धा इल्लो आणि पप्पासुद्धा इल्ले त्याच्यामुळे आता हे काम पटकन होणार होतं आणि खळा एवढा मोठा आहे की तुम्ही समोर बघू शकतास लय वेळ लागतं धूक आणि अक्षरशः मरण येतात दरवेळी मी आणि काकी धुताव पण या आज दोघांचा या खय उगावलेला काय माहिती त्यांनी सुद्धा माका मदत केल्याने आणि धुवून झाल्यावर कसला बाहेर दिसतात बघा एकदम चकाचक दिसत होता बघूक भारी वाटत होता व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.